बदलापुरात रासायनिक कंपनीने थंडीचा फायदा घेत सोडला वायू। डोळे चुरचुरणे आणि श्वास घेण्यास नागरिकांना होतोय त्रास। चौकशीसाठी एकाला घेतलं ताब्यात। बदलापूर पूर्वेकडील MIDC भागात टिनको या रासायनिक कंपनीने वाढलेल्या थंडीत पसरलेल्या धुक्यांचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू हवेत सोडला असून काही वेळातच हा वायू मोठ्या प्रमाणात हवेत मिसळून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पसरला। त्यामुळे परिसरातील नागरिकांना डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यास अडचण होत असल्याने या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जात असून या MIDC परिसरात रोजच असणारा हा त्रास थांबणार कधी असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। आज सायंकाळी थंडीच्या धुक्यांसोबत आलेल्या वाऱ्यात केमिकल युक्त वास आणि वायू पसरल्याने अचानक काय झाले यामुळे बदलापूर पूर्व परिसरात घबराट पसरली होती। बदलापूर पूर्वेकडील MIDC परिसरातील टिनको या केमिकल कंपनीने पसरलेल्या धुक्यांचा फायदा घेत कंपनीतील रासायनिक वायू हवेत सोडला। कंपनीत केमिकलची बॅच सुरू असताना त्यातून मोठ्या प्रमाणात वायू बाहेर पडला आणि काही वेळातच हवा येऊन शहरात 2 ते 3 किलोमीटर परिसरात पसरला। त्यामुळे अचानक दृश्यमानता कमी झाली आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला। डोळे चुरचुरणे, खोकला, डोकेदुखी असे त्रास जाणवू लागले। श्वास घेण्यास अडथळा जाणवू लागला। सुरुवातीला अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावर हा वायू पसरला। थंडी खूप असल्याने आणि वायूचे प्रमाण खूप असल्याने काही वेळातच हा वायू वर न जाता हवेतच मिसळून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरच्या परिसरात हा वायू पसरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत। घडलेल्या प्रकारानंतर पालिका प्रशासन या वायू सोडणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलं असून दरम्यान पोलिसांनी टिनको कंपनीच्या ठिकाणी येऊन एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे। दरम्यान वर्षाच्या 12ही महिने प्रत्येक दिवशी बदलापूर MIDC परिसरातील केमिकल कंपन्या रात्रीचा फायदा घेऊन आणि त्यात हिवाळ्यात थंडी आणि धुक्यांचा फायदा घेत राजरोसपणे वायू हवेत सोडतात आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांनाच नव्हे तर अग्निशमन दलाचं या ठिकाणी कार्यालय आहे त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि हे नेहमी घडत असताना सुद्धा वायू प्रदूषण करून मानवी आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या या दोषी कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई का करत नाही? प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या कंपन्यांना वरदहस्त आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। बदलापूर इथे MIDC मध्ये आमचं पार्टिशन आहे आणि इथे आजूबाजूला बऱ्याच वेळा असा गॅस वगैरे सोडण्यात येतो कंपन्यांकडून। आम्ही जेव्हा चौकशी करतो तेव्हा असं एखाद्या कंपनीचं लिकेज वगैरे काही नाही, ते प्रोडक्शन करतानाहीच त्यांच्या बॉयलरमधून किंवा हा गॅस येतो। हा त्रास म्हणजे घशात श्वास घेण्यापासून डोळे चुरचुरण्यापासून आणि डोकं दुखणं असा हा बराच त्रास इथल्या लोकांना झालेला आहे। हो, दर दिवशी आणि रात्रीच्या वेळेस जास्त हा त्रास असतो।